आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नवे, तेने विन जीवा सुख नवे. एरते माईक दुःखाची जनीटी, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुनी ऐसे, लावी मना पीसे गोविंदाच्या, लावी मना पीसे गोविंदाच्या. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरते माईक दुःखाची जनीटी, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा हा अभंग. आपला तो एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरते माईके दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाच्या. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. भावार्थ, जर आपल्याला सुख मिळवायचे असेल तर देवाला आपलेसे करून घ्यावा. देवाला आपलेसे केल्या वाचून सुख जीवाला मिळणारच नाही. एक देव सोडला तर बाकी सर्व पदार्थ माईक आहेत, म्हणजे दुःख देणारे आहेत. त्यांच्या आधी आणि अंती सुख देण्याचे अवसानच नाही. अविनाशाच्या गोविंदालाच आपलेसे करून घ्यावे, आपल्या मनाला त्याचेच वेड लावावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जो देवाला आपलासा करून घेतो त्याला एकदाच मरण येते, पुन्हा त्याला जन्म येत नाही आणि त्याची उत्तम कीर्ती मागे उडते, उत्तम कीर्ती मागे उडते. आपला तो एक देव करून घ्यावा म्हणजे मन, बुद्धी, प्रेम आणि विश्वास यांचे केंद्र एकच परमेश्वर असावे. संसारातील नाती, संपत्ती, मान, सन्मान हे सर्व क्षणभंगूर आहेत. ते काही काळ आनंद देतात, पण कायमचे समाधान देऊ शकत नाहीत. एरती माईके दुःखाची जनिती, या ओवीत माईके म्हणजे परके. देवाशिवाय ज्या गोष्टींना आपण आपले मानतो त्या शेवटी दुःखाचे कारण ठरतात. म्हणून नाशिवंतावर प्रेम, नाशिवंतावर नव्हे तर अविनाशी गोविंदावर प्रेम करावे. लावी मना पिसे गोविंदाच्या, लावी मना पिसे गोविंदाच्या म्हणजे मनाला गोविंदाच्या नामाचे, भक्तीचे आणि स्मरणाचे गोड वेड लावावे. हे वेडच मनाला शांतता, स्थैर्य आणि खरे सुख देते. एका मरणेची सरे याचा सूक्ष्म अर्थ असा की ज्याने ईश्वर प्राप्ती केली त्याला
जन्म मृत्यूचा फेरा संपतो, त्याचे जीवन सार्थक होते आणि त्याच्या मागे सदाचार, भक्ती व सत्कर्माची अमर कीर्ती राहते.